शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांच्या खर्चापोटी 1000 रुपयांची लाच मागणाऱ्या कुसुंबा धुळे येथील आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापकांना धुळे एसीबीने लाच स्वीकारताना अटक केली असून यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। कुसुंबा गावातील मुख्याध्यापक प्रदीप परदेशी असे अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे। तक्रारदार महिला शिक्षिका या सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबे धुळे संचलित आदर्श हायस्कूल मध्ये कार्यरत आहेत। मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी सर्व कार्यरत शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून 800 रुपये मागितले होते। मात्र त्यास तक्रारदार महिला उपशिक्षिकेने विरोध दर्शवल्यामुळे त्यांना हजेरी मास्टरवर स्वाक्षरी करू देण्यास बंद लावण्यात आला। संबंधित महिला शिक्षिकेला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबी कडे दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला। त्यानंतर मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांना दालनात 1000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली असून धुळे तालुका पोलिसांत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मंजित सिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश आहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली आहे। प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। कुसुंबा येथे जी सोशल अँड कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे त्या अंतर्गत आदर्श हायस्कूल या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते प्रदीप पांडुरंग परदेशी असं त्यांचं नाव आहे, ते या प्रकरणामध्ये आमचे आरोपी लोकसेवक आहेत। या हायस्कूलमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत होते त्यासाठी खर्च झाला असं निमित्त करून जे प्रदीप परदेशी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। मुळात ही जी रक्कम होती जे शाळेतले विविध उपक्रम आहेत त्याकरता लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या जे काही प्रवेश शुल्क आहे त्याच्यातून यापूर्वीच वसूल केला गेलेला होता। परंतु असे असताना सुद्धा जे मुख्याध्यापक परदेशी यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। ज्यावेळी तक्रारदार यांनी ती लाचेची रक्कम देण्यास मनाई केली त्यावेळी त्यांना गेल्या 14 मार्चपासून शाळेच्या हजेरी मास्टरवर सही करण्यास मुख्याध्यापक यांनी मनाई केली होती आणि तशी तक्रार ज्यावेळेला आमच्याकडे प्राप्त झाली त्यांनी लाचेची मागणी केल्याबाबत जेव्हा पडताळणी करण्यात आली आणि जे आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक प्रदीप परदेशी आहेत त्यांना एसीबीच्या पथकाने हे 1000 रुपयाची रक्कम स्वीकारत असताना रंगे हात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमान्वये धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।